आहे की मराठा समाजाला आरक्षण आणि मुस्लिम समाजाला आरक्षण हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार ज्या वेळेला राज्याच्या सत्तास्थानी होतं त्यावेळेला दिलं गेलं होतं. त्या आरक्षणामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचा 1% सोडा, परंतु 0.1% सुद्धा त्याला धक्का लागणार नाही हे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं मराठा समाजाला 16% आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्यात आलं. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलंय. त्या सरकारनं अशा पद्धतीची आवई उठवली की या सरकारने आरक्षण देत असताना कायदेशीर बाबी पूर्ण केल्या नाहीत आणि म्हणून आम्ही आता सगळ्या बाबी पूर्ण करणार आहोत. मला माहित आहे तो सगळा इतिहास. 2014ला देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं, 2019ला निवडणूक होती, 2018 पर्यंत देवेंद्र फडणवीसांनी काही हालचाल केली नाही आणि 2018 साली त्यांनी मराठा समाजाला 13% आणि मुस्लिम समाजाचं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. आणि निवडणुकीच्या तोंडावर अशी आवळी उठवली की आम्ही हे टिकाऊ आरक्षण दिलेलं आहे, यापूर्वीच्या सरकारनं टिकाऊ आरक्षण दिलेलं नाही, असं करून निवडणुकीमध्ये लोकांची मतं मिळवली. पुन्हा ते आरक्षण चुकीचंच होतं आणि म्हणून कोर्टानं ते रद्द केलं. त्यानंतर आपण जो मनोज जरांगे पाटलांचा विषय जो सांगताय, तो मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशा पद्धतीची मागणी ही अनेक वर्षापासूनची होती. परंतु त्यांच्या विरोधात बळाचा वापर करून, गोळीबार करून, 2 वर्षाच्या मुलांचे हातपाय मोडून, 70, 75, 80 वर्षाच्या महान म्हाताऱ्या माणसांच्यावर लाठीचार्ज करून हे आंदोलन चिघळवण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी केलं. आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटलांना सातत्यानं नवीन आश्वासनं द्यायची आणि ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद लावण्याचा सरकारचा जो डाव होता, सभागृहातल्या माझ्या एका भाषणानं हा डाव उधळला गेला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका बाजूनं मराठ्यांच्या बाजूनं सरकारमधले एकनाथराव शिंदेना बोलतं केलं आणि दुसऱ्या बाजूला त्याच सरकारमधले छगन भुजबळांना बोलतं केलं. कुणी केलं बोलतं? याच्या पाठीमागं कोण आहे हा चाणक्य? हे सगळं माझ्यासारखा माणूस ओळखून आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांना जास्तीत जास्त फसवणं, त्यांना उचकवणं, त्याचबरोबर तुम्ही आता मगाशी ते ह्यांचा हकेंचा उल्लेख केला, त्यांना ओबीसीचा नेता म्हणून त्यांना उचकवणं, त्यांना जास्तीत जास्त चिडवणं आणि मराठा विरुद्ध या ठिकाणी ओबीसी लढा उभा करायचा हा सरकारचा डाव आहे.